नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे भीमसेन आणि या कथेचा पुढील भाग चौथा. शिवाजीरावांना निमूटपणे मोटारीत बसून निघून जाताना पाहून छोटू म्हणाला, भीमसेन पकडला गेला याबद्दल त्यांना वाईट वाटत असावं. ही गोष्ट वाईट तर झालीच आहे. भीमसेन आता सरळ मार्गाने चालू लागला होता, त्यामुळे आम्हाला सर्वांना समाधान वाटत होतं. शिवाय भीमसेनावर जे काही पूर्वीचे आरोप होते ते मागे घ्यायला लावण्यासाठी शिवाजीरावांना कमिशनर साहेबांची किती मनधरणी करावी लागली होती. भीमसेनानं या सर्वांवर पाणी फिरवल्यामुळे त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे. पण बाबूजी, भीमसेन खून करील असं मला काही वाटत नाही, छोटू म्हणाला. मलाही तसंच वाटतंय, पण भीमसेन अशा परिस्थितीत सापडलाय की त्याचं म्हणणं सिद्ध करणं जवळजवळ अशक्य आहे. ते जाऊ दे, पण त्याच्या शेवटच्या वाक्याने माझ्या मनात नाना विचारतरंग उमटू लागलेत. विश्वनाथरावांची आणि त्याची आज योगायोगानं गाठ पडली, परंतु त्यापूर्वी तो काहीतरी कारस्थानात गुंतलेला असावा असा मला संशय आहे. तो आज स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला याचं कारण त्याला निर्दोष विश्वनाथरावांची सुटका करायची होती हे उघड आहे. पण तो फार वेळ मुरारावांच्या कोठडीत राहील असं मला वाटत नाही. काय, भीमसेन पळून जाईल असं तुम्हाला वाटतं की काय, छोटूनं विचारलं. यात संशयच नाही, धनंजय म्हणाले. वेड्या, हातकड्या म्हणजे त्याच्यासारख्या अचाट सामर्थ्यशाली माणसाला लहान मुलांच्या खेळण्यासारखं आहे. म्हणूनच त्याच्या आता पुढील हालचालीवर लक्ष ठेवण्याचं मी ठरवलंय. मी आता इथेच बाहेर थांबतोय. तू कार घेऊन जा आणि आपली प्रवासाची बॅग घेऊन शक्य तितक्या लवकर इथे परत ये. मोटारीतून घरी जाताना छोटू विचार करत होता. धनंजयने भीमसेनच्या मागे लागावं हे त्यांना मुळीच पटलं नव्हतं. भीमसेन जर सुटला तर बिघडलं कुठे? जमनादासासारख्या आणखी दुष्टाचा तो समाचार गेल एवढंच ना. मग त्यात बाबूजींनी नाक खुपसण्याचं कारण काय? जमनादासाचा खून त्यानं केला नाही याबद्दल तर छोटूची खात्री होती. त्यानं जर खून केला असता तर तो त्याला छपवणं काही कठीण नव्हतं. रखवालदार त्या इमारतीत एकटाच होता. भीमसेनानं मनात आणलं असतं तर त्याला बेशुद्ध करून त्यानं आपला विरुद्धचा सर्व पुरावा सहजीच नाहीसा केला असता. त्या तिजोरीचा फार फार तर पोलिसांना संशय आला असता, पण नुसत्या संशयाने ते त्याला कसे पकडणार होते? भीमसेनाच्या मागे लागण्यापेक्षा त्याच्यावर असलेल्या खुनाचा आरोप नाहीसा करण्याची खटपट करावी असं छोटूने ठरवलं. घरी जाताच त्यानं एक बॅग उचलली आणि तो परत फिरला. वेळ प्रसंगी पडल्यास तयारी असावी म्हणून अशा काही बॅगा धनंजय भरून तयार ठेवत असत. त्यात कपडे, वेषांतराचे साहित्य, औषधं वगैरे वस्तू असत. छोटू परत आला तेव्हा धनंजय पोलीस स्टेशनच्या समोरच्या कोपऱ्यावर सिगरेट ओढत उभे होते. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी मोटर उभी करून छोटू म्हणाला, बाबूजी, मी थांबायला नको ना? त्याच्या प्रश्नानंच तो नाखुश आहे हे धनंजयाने लागलेच ओळखलं. ते म्हणाले, तू थांबण्याची काही जरूर नाही. भीमसेनाच्या मागे कुठे जावं लागलं तर ते आता काही सांगता येणार नाही. तशी जरूर पडली तर तू काय करायचं ते मी तुला कळवीन. 4 वाजता उठायचं ठरवून भीमसेन खरोखरच झोपी गेला होता. अभ्यासानं त्यानं निसर्गावर सुद्धा कब्जा मिळवला होता. बरोबर 4 वाजता तो उठून बसला. भीमसेन इथं स्वस्त झोपला असताना बिचारे धनंजय बाहेरच्या थंडीत कुडकुडत मोटारीत बसून पोलीस स्टेशनवर पाळत ठेवून होते. त्या बेड्या अजून त्याच्या हातातच होत्या. त्यानं थोडासा जोर करताच त्या तुटून पडल्या. ज्यानं आपल्या अजस्त्र शक्तीनं तिजोरीचं झाकण ओढून काढलं होतं त्याच्या हातात त्या कड्या अडकवणं हास्यास्पद होतं. पण मुराररावांना भीमसेनाची काही विशेष माहिती नव्हती. शिवाय शिवाजीरावासारख्या कसलेल्या अधिकाऱ्यानं त्यांना काही सूचना दिल्या नव्हत्या. हात मोकळे होताच त्यांना त्या सुटलेल्या कड्या वर सरकवून आपल्या लांब बाह्याच्या शर्टाखाली झाकून टाकल्या. बाहेर पडल्यानंतर त्याला त्या सहज काढता येण्यासारख्या होत्या. तो दरवाजाजवळ गेला आणि गजातून बाहेर डोकावून बघितलं. पारेकरी भिंतीला बंदूक टेकून डुलक्या घेत होता. कैदी स्वस्त झोपला असल्याबद्दल खात्री करून नंतर त्याने ते डोळे मिटले होते. भीमसेन जागा होऊन पळण्याचा प्रयत्न करील हे त्याच्या स्वप्नी पण येत नव्हतं. सर्वत्र सामसूम होती. भीमसेनानं आपला एक बूट काढला आणि त्यात लपवून ठेवलेली एक चमत्कारिक आकाराची चावी बाहेर काढली.
गजातून हात घालून त्यानं टाळं फिरवलं आणि चावी उघडून ते उघडलं. हे काम त्यानं इतक्या सफाईने आणि जराही आवाज न होऊ देता उरकलं की 2 फुटांवर डुलक्या खाणाऱ्या शिपायाला त्याची जाणीव पण झाली नाही. तो हळूच बाहेर पडला आणि पुन्हा त्यानं दार बंद करून टाळं ठोकलं. बाहेरच्या ऑफिसच्या खोलीत जीवनरावही डोळे मिटून टेबलावर पाय पसरून पडले होते. नमस्ते जीवनराव, भीमसेन म्हणाला. ते उठून एकदम जागे झाले आणि जीवनराव डोळे चोळत म्हणाले, हा या बसा ना. नाही नाही, मला बसायला सवड नाही. त्याच्या पुढ्यातल्या सिगरेटच्या पेटीतील 2 सिगरेट भीमसेनाने काढल्या आणि एक पेटवून त्यानं तोंडात धरली आणि दुसरी जीवनरावांच्या पुढे ठेवली. जीवनरावांच्या डोळ्यावरची झोपेची गुंगी आता उतरली होती आणि त्यांनी भीमसेनाच्या हातून घेतलेली सिगरेट टेबलावर ठेवली आणि म्हणाले, अरे तुम्ही इथे कसे काय? तुम्हाला कोणी सोडलं? अहो किती वेळ थांबायचं त्या कोठडीत? भीमसेन हसत म्हणाला. चांगली 3 तास झोप काढली आणि आता मला बरीच कामं आहेत. अच्छा नमस्ते. त्यानं हस्तोंदोलनासाठी पुढे केलेल्या हाताशी जीवनरावांनी अभावितपणे आपला हात फिरवला. पुरता प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि तोपर्यंत भीमसेन मात्र बाहेर सटकला होता. भाऊच्या धक्क्यावर त्या दिवशी सकाळी तुफान गर्दी लोटली होती. कोकण किनाऱ्यावर प्रवास करण्यासाठी जलदुर्ग प्रथमच बाहेर पडणार होते. मुंबईहून गोव्यापर्यंत वाहतूक करण्यासाठी कित्येक लक्षाधीश एकत्र होऊन त्यांनी एक कंपनी सुरू केली होती आणि त्यांनीच एक प्रचंड आधुनिक, सुखसोयीने भरपूर अशी एक नाविन्यपूर्ण बोट मागवली होती. विलायतेला जाणाऱ्या बोटीप्रमाणे तेथे सर्व व्यवस्था होती. पंखे, स्नानगृहे, दुकानं, उतारांसाठी ऐषारामी खोल्या, उपहारगृह, रेडिओची सोय, एक सिनेमागृह वगैरे वगैरे त्यात होते. 2000 उतारू आरामाने प्रवास करू शकतील एवढी ती मोठी होती. या आगबोटीचं नाव जलदुर्ग असं ठेवण्यात आलं होतं. या बोटीची जाहिरातीद्वारे भरपूर प्रसिद्धी झाली होती. कित्येक दिवसांपासून या एकमेवाद्वितीय बोटीच्या पहिल्या सफरीमध्ये भाग घेण्याच्या तयारीनं लोकांनी हौसेनं तिकीटं काढून ठेवली होती. जे प्रवासी तिकीटं मिळवण्यात भाग्यवान ठरले होते त्यांची आणि त्यांच्याहून कितीतरी पटीने जमलेल्या बघे लोकांची गर्दी जमली होती. बोट बरोबर 10 वाजता नांगर उचलणार होते. 9:45ला धक्क्याजवळ एक मोटार येऊन उभी राहिली आणि भीमसेन आणि सुबराव खाली उतरले. त्यांची तिकीटं अगोदर रिझर्व्ह केली असल्यामुळे त्यांना धांदल करण्याची जरुरी नव्हती. पोर्टरनं त्यांचं सामान उचललं आणि ते बोटीवर चढवलं. त्या मोटारीच्या पाठोपाठ दुसरी एक मोटार तिथे आली. त्यातून धनंजय खाली उतरले. त्यांच्याजवळ तिकीट नव्हते, पण कंपनीच्या मुख्य मॅनेजरची त्यांनी गाठ घेताच त्यांची सोय करण्यात आली होती. बोट सुटायच्या घटकेला तेही आपली बॅग घेऊन वर चढले आणि जलदुर्गेचा प्रवास सुरू झाला. जलदुर्गेला 2 मजले होते. तळमजल्यावर इंजिन, किचन, उतारूंचे सामान ठेवण्याची जागा वगैरे वगैरे आणि 3ऱ्या वर्गाच्या उतारूंची सोय केली होती. पहिला मजला 2ऱ्या वर्गाच्या उतारूंसाठी होता. तिथे निरनिराळ्या खोल्या असून प्रत्येक खोलीत 3 किंवा 4 उतारू राहण्याची व्यवस्था होती. वरच्या मजल्यावर पहिल्या दर्जाच्या उतारूंना स्वतंत्र खोली दिली होती. या खोली अद्ययावत पद्धतीचे सामान, फॅन, स्वतंत्र बाथरूम वगैरे असल्यामुळे समुद्राच्या लाटांचा जर आवाज येत नव्हता तर उतारूंना एखाद्या राजवाड्यातील दिवाणखान्यात आपण बसलो तसं वाटलं असतं. भीमसेनानं कॅप्टन बलभीम या नावानं सुबारावला ओळख करून दिली होती. कॅप्टन बलभीम हा फार श्रीमंत असून पुढे त्याला आपल्या जाळ्यात उडून खूप पैसा मिळवता येईल यातून एरवी 3ऱ्या वर्गात प्रवास करणाऱ्या सुबारावने पहिल्या वर्गात 2 खोल्या रिझर्व्ह केल्या होत्या. बोटीवर चढताच ते आपल्या खोल्यांकडे निघून गेले होते. पोलीस स्टेशनच्या बाहेर तिष्ठत राहून धनंजय कंटाळले होते. पहाटेपर्यंत भीमसेनानं काही हालचाल केलेली न पाहून नवल वाटले होते. भीमसेनेला खाजगी डिटेक्टिव्ह बनवण्यास त्यांचे श्रम कारणीभूत झाले होते. त्यामुळे पुन्हा त्यानं आपला पूर्वीचा साहसी जीवनक्रम स्वीकारावा हे त्यांना आवडलं नव्हतं. पण भीमसेनाच्या मागे लागण्याचं दुसरं एक कारण होतं. भीमसेनाबरोबर झटापट करणं त्यांना आवडे. भीमसेन जसा प्रचंड शक्तिमान होता तसाच तो कमालीचा बुद्धिमानही होता. त्याच्याशी झगडताना धनंजयला आपलं बुद्धी सामर्थ्य अगदी पणास लावावे लागे. शिवाय भीमसेनाच्या हातून कोणताही निंद प्रकार घडणे शक्य नसायचे आणि त्यामुळे तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी बुद्धिबळाचा डाव खेळताना जसा आनंद वाटावा तसा भीमसेनाबरोबर झगडताना त्यांना होत असे. शेकडो युक्तिबाज बदमाशांना सपशेल करणाऱ्या धनंजयांना एकदाही भीमसेनावर मात करण्याचं भाग्य राबलं नव्हतं आणि त्यामुळे एक प्रकारच्या ईर्षेनं ते त्याच्याबरोबर लढा देत.
भीमसेन स्वतःच पोलीस स्टेशनात आला. अटक होतेवेळी त्यानं काही आडेवेडे घेतले नाहीत. यावरून पूर्वतयारीनिशी तो तिथे आला असावा हे त्यांनी ताडलं होतं. आणि सकाळी मला पुष्कळ कामं आहेत असं तो पोलीस स्टेशनात बोलला होता. त्यावरून तो आणखीन कोणता तरी डाव खेळत असावा हे ते जाणून होते. तो डाव हाणून पाडून भीमसेनाला नामोहरम करण्याची त्यांची इच्छा होती. यावेळेला त्याची खोड मोडावी की पुन्हा तो वाईट मार्गाने जाऊ नये असा त्याचा विचार होता. जमनादासांच्या खुनाचा आरोप त्याच्यावर होता. त्यासंबंधी सध्या विचार करायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं. 4 वाजल्यानंतर भीमसेन बाहेर पडलेला त्यांनी बघितला आणि आपली कार सुरू केली. भीमसेनाला आपल्या हजेरीचा सुगावा लागू नये म्हणून ते दक्षता बाळगत होते. धनंजय बाहेर असतील अशी शंका भीमसेनाच्या मनात नव्हती. शेजारच्या गल्लीत त्यानं 2 इमारतींच्या मध्ये आपली मोटार ठेवली होती. ती अशा प्रकारे ठेवलेली होती की पाहणाऱ्याला त्या मोटारीचा मालक शेजारच्या इमारतीत राहत असावा असं वाटलं असावं. 2 क्षणातच भीमसेनानं कार बाहेर काढून वेगानं सोडली. जीवनराव ओरडाओरडा करतील व पोलिसांची धावपळ सुरू होईल त्यापूर्वी शक्य तेवढे अंतर त्याला तोडायचे होते. अनेक वळणं घेत बरवेगानं त्यानं कार सोडली. कार हाकण्यात तो एकदम निष्णात होता. त्याच्या मागोमाग त्याला कळू न देता त्याचा पाठलाग करणं धनंजयांना अवघड जात होतं. भीमसेन अगदी सकाळी चांगली सकाळ होईपर्यंत मुंबईच्या उपनगरात भरकटत राहिला. 8 वाजता तो मुंबईतल्या जनरल पोस्ट ऑफिसात काही वेळ थांबला आणि नंतर पुन्हा मालाड येथे सुब्बरावच्या घरी अर्धा पाऊण तास थांबल्यानंतर त्याला परत सुब्बराव बरोबर बाहेर पडताना त्यांनी बघितले. त्यांच्या एकंदर तयारीवरून ते कुठल्या तरी सफारीवर जात असल्याचं दिसत होतं. धनंजयांना छोटूला कळवण्या इतकाही अवधी मिळाला नाही. धक्क्यावर उतरल्यानंतर त्यांनी बोट कंपनीच्या मॅनेजरला छोटूला फोन करून बंदरावरून आपली कार घरी नेण्याचं कळवण्यास सांगितलं. धनंजय बोट सुरू होण्याच्या गर्दीत वर चढले. त्यावेळी भीमसेन खोलीत कपडे वगैरे लावून ठेवण्यात गुंतला होता. धनंजय पहाटेपासून मागावर असून त्याने जलदुर्गा बोटीतही प्रवेश केला आहे याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. कपडे बदलून तो सुब्बरावांबरोबर गप्पा गोष्टी करण्यात दंग झाला होता. धनंजयांनी प्रथम कप्तानची ओळख करून घेतली. त्याला आपला बोटीवर येण्याचा उद्देश कळवला आणि बेमालूम वेषांतर करून बोटीवरच्या उपहारगृहात आपली वेटर म्हणून नेमणूक करून घेतली. काही वेळानं भीमसेन सुब्बरावांना येऊन उपहारगृहात येऊन बसला. त्याची सरबराई करण्याचं काम धनंजयांनी आपणाकडे घेतलं. धनंजय मुद्दामून कित्येक वेळ भीमसेन जवळ गेले पण त्यांचे वेषांतर इतके कौशल्यपूर्ण होते की तीक्ष्ण दृष्टीच्या भीमसेनालाही ते समजले नाही. सुब्बराव खूप श्रीमंत असावा हे उघड होतं, कारण त्याशिवाय भीमसेन त्याला चिकटला नसता. कप्तानानं धनंजयांना सुब्बरावबद्दल खूप माहिती दिली. त्यानं आपलं बहुतेक आयुष्य मुंबई ते गोव्यापर्यंत आगबोटीतून फेऱ्या मारण्यात घालवलं होतं. त्याला सुब्बरावची खडानखडा माहिती होती. त्याच्या कंजूसपणा, पणजीच्या वाड्यात त्यानं अमाप संपत्ती साठवून ठेवल्याचा लोकप्रवाद वगैरे बरीच माहिती त्यानं धनंजयांना सांगितली. सुब्बरावाशी ओळख करून पणजीला गेल्यानंतर त्याच्या तिजोरीचा भार शक्य तितका कमी करण्याचं भीमसेनानं ठरवलं असावं हे चाणाक्ष धनंजयांनी लागलीच हेरलं होतं. पण हा डाव टाकायचा कसा हा एक पेच त्यांच्या समोर होता. सुब्बरावचे आणि भीमसेनाचे बारीक सूत जमल्यासारखे दिसत होते. सुब्बरावांना सावध करणं त्यामुळे सोपं नव्हतं. पणजी येथे पोचल्यानंतर पोर्तुगीज पोलीस खातं त्याच्याशी सहकार्य करतील की नाही हाही एक प्रश्न होता. पूर्वी हिंदुस्थान इंग्रजी अंमलाखाली होता त्यावेळची गोष्ट निराळी होती. परंतु आता भारतातील ब्रिटिश सत्ता संपुष्टात आल्यानंतर गोव्याचं एकंदरीत सरकारी धोरण बदललं होतं. कोणता मार्ग शोधून काढावा याचा धनंजय विचार करत होते. सकाळपासून सुब्बराव नवीन धंद्यासंबंधीच्या अनेक योजना कॅप्टन बलभीमांना ऐकवत होते. कॅप्टन साहेबांचा मासा बहुतेक आपल्या गळाला लागणार असेच त्या लोभी म्हाताऱ्याला वाटत होते. उपहारगृहातच दुपारी दोघांनी भोजन उरकले. उपहारगृह पहिल्या मजल्यावर होते. उपहारगृहाची जागा फार आकर्षक रीतीने सजवलेली होती. भोजन संपल्यानंतर आपणाजवळ एक उंची सरबताची बाटली आहे ती घेऊन येतो असं सांगून सुब्बराव घाईघाईने आपल्या खोलीत निघून गेला. आपल्या पाहुण्याला त्याला अगदी खुश करायचं होतं. आपली ट्रंक उघडून त्यानं सरबताची बाटली घेतली आणि तो लगेच परतला. घाईघाईने तो जिना उतरून खाली येत होता. तोच गुळगुळीत जिन्यावर पाय घसरल्यामुळे तो खाली कोसळला आणि त्या धक्क्याने ती बाटली फुटून तिच्या काचा त्याला लागल्या. त्याचे दोन्ही गाठ, कपाळ वगैरे रक्तबंबाळ झाले. नशीब म्हणून त्याचे डोळे बचावले.
मजले फारसे उंच नसल्यामुळे पाय मुरगळल्याखेरीज त्याला फारसा मार लागला नाही. भीमसेनानं त्याला धावत जाऊन उचललं. त्याचवेळी बोटीचा डॉक्टर धावत आला. प्रवाशांसाठी डॉक्टर आणि दवाखान्याची सोय बोटीवर होती. भीमसेनानं त्याला उचलून दवाखान्यात नेले. सुभराव अतिशय भित्रा असल्याने मोठमोठ्याने विवळत होता. डॉक्टरांनी अत्यंत सफाईनं त्याच्या तोंडावरच्या जखमा धुवून त्या बांधल्या. सुभरावच्या चेहऱ्याचा बहुतेक भाग त्या पट्ट्यांनी झाकला जाऊन फक्त डोळे काय ते उघडे राहिले. दवाखान्यात ठेवण्याची काही आवश्यकता नसल्याने त्याला खोलीत पोहोचवण्यात आले. सुभरावला झालेला अपघात आपल्या पथ्यावर पडला असं भीमसेनाला वाटले. एक तर आपला डाव साधण्यासाठी सुभरावने सकाळपासून चालवलेली गडबड त्याला निमूटपणे ऐकून घ्यावी लागत होती. ती आता अनायसे थांबली होती. शिवाय पणजीला पोहोचल्यानंतर त्या जखमांमुळे निदान एक दिवस तरी त्याला बिछाण्यावर पडावे लागणार होते आणि तेवढ्यात आपण योजलेला कार्यभार उरकून घेता येईल या विचारानं भीमसेनला आनंद झाला. अगदी हेच विचार त्यावेळी धनंजयच्या मनात खेळत होते. संध्याकाळी 5 वाजता बोट रत्नागिरीला पोहोचली. ती पाहण्यासाठी रत्नागिरीचा समुद्र किनारा माणसांनी फुलून गेला होता. कप्तानानं शक्य तितकी बोट आत घुसवली, पण खडकामुळे ती किनाऱ्याच्या अगदी जवळ नेणे शक्य नव्हते. बरेच लोक ती बोट अगदी जवळून पाहायला प्रयत्न करत होते. या बंदरातून सुटका होण्यास बरोबर 3 तास लागले. जलदुर्गेचा तो पहिलाच प्रवास असल्यानं जाहिरातीच्या दृष्टीनं बोट प्रत्येक बंदरावर जरुरीपुरती थांबवण्याची सूचना मालकाकडून कप्तानाला मिळालेली होती. कठड्यावर रेलून भीमसेन सर्व देखावा मजेत बघत होता. दुरून धनंजय वेटरच्या वेशात त्याला न्याहाळीत होते. त्यांनी गोव्याच्या हद्दीत जाण्यापूर्वी त्याला अटक करण्याचे ठरवले होते. विजयदुर्ग बंदरात बोट शिरताच रत्नागिरीची पुनरावृत्ती झाली. येथे बोट अगदी आत किनाऱ्याजवळ जात असल्यानं लोकांची चांगली सोय झाली होती. अंधार पडला असतानाही लोक मागे काही हटेनात. बोटीतले सर्व दिवे लागले होते आणि त्यामुळे शेकडो नानारंगी दीपांचे प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे ते दृश्य इतके मनोरम दिसत होते की तो अजब देखावा धक्क्यावर आणि बाजूलाच असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या तटावर चढून हजारो लोक बघत होते. उतारूंच्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. धनंजय एक पेय भरलेला ग्लास हातात घेऊन भीमसेनच्या खोलीत शिरले. काय आणलंस हे? भीमसेननं त्यांना न ओळखता विचारले. दारू असली तर परत घेऊन जा, कारण मी मद्याला स्पर्श करत नाही. अनुभवानं ही गोष्ट धनंजयांना ठाऊक होती. ते बदललेल्या आवाजात म्हणाले, हे द्राक्षाचे पेय आहे. हे घेतल्यानं भूक सडकून लागते. कंपनीतर्फे हा पाहुणचार आहे. द्राक्षाचे पेय, वा छान, आणा, भीमसेन म्हणाला. त्यानं तो ग्लास तोंडाला लावला. ते जालिम गुंगीचे औषध होते, पण ते त्या बिचाऱ्याला कसे समजणार होते?